तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. आज मी सकाळी सकाळी 7 वाजता कुडकुडत घर सोडल्यानं निघाले कुडाळ स्टेशनला. आता स्टेशनला मी किती जातो ह्या तुमका थयच जाऊन कळात. आणि थोड्याच वेळात मी येऊन पोहोचले कुडाळ स्टेशनला. कुडाळ स्टेशनला यायचं कारण असा की माझा आज भाव येता मुंबईसून, कारण त्याचं येतं 30 नोव्हेंबरला लग्न आहे. म्हणून तो मुंबईसून येलो आणि मला फोन केला की मला वेळेस घेऊ की ये. तितक्यात आपला भाव सिद्धेश पण येलो आणि येताना 2 बॅगे भरून भरमसाठ सामान आणलं आणि कॅमेरा बघून मस्तपैकी स्माइल केले. कुडाळ स्टेशनवरून निघालो आणि येऊन बसलो हॉटेल भालचंद्र प्रसाद मध्ये मस्तपैकी नाश्ता करू. मस्तपैकी उसळपुरी मागवली आणि आपल्यासोबत आपले काका पण होते. आणि घराकडे जाता थोडा सामान घ्यायचा होता म्हणून आपण घेतला आणि थोडे मासे पण घेतले. आणि आपल्या गाडीच्या स्क्रीनवरती फ्लेम आणि एक स्टिकर मारूच होतो, तो पण मी मस्तपैकी मारून घेतलाय. कुडाळातलं ऑलमोस्ट सगळ्याच काम आटपून परत घराकडे गेलो होतो. बघतो तर काय मंडपाचा ऑलमोस्ट सगळाच काम झालेला आणि आमचं भाचं हड्यासून तडे घरात दुडदुडू धावत होतो. लग्नाची बाकी तयारी तर झालेली, पण आमचाच अजून हेअरकट बाकी होता. म्हणून मी आणि माझा भाऊ निलेश इलव कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोर असणाऱ्या सिटी सेंटर मध्ये आमच्या मयुरेश दादाच्या MK हेअर अँड ब्युटी सॅलॉन मध्ये सॅलॉनच्या आतमध्ये एंट्री केलं होतं. थैली वाईफ ते एकदम फ्रेशच होती. आणि आमचं निरू दादाकडे पहिल्यांदाच हेअरकटला इल्लो म्हणून पहिली टर्न त्याका दिलंय. मग दादान मस्तपैकी हेअर वॉश करून ते पुसान घेतलं आणि मस्तपैकी हेअर कटला सुरुवात केल्या. मग निल्याचं फायनल हेअरकट झालं आणि माझा नंबर लागलो. मग दादान पण सेम प्रोसिजर फॉलो केलं आणि फायनली माझं पण हेअरकट करून झालो. आणि हेअरकट करून घराकडे इलं होतं. हळदीसाठी DJ सांगितलेलं होतं, त्यामुळे त्याचं सामान पण निघाला आणि आमचं नवरदेवचा सगळा सामान अरेंज करून घेत होतो. आणि रोहित तर आतापासून नाताच्या मूड मध्ये होतो. आणि आमचं सिद्धू स्वतःचं लगीन असल्या कारणाने एकदम जोशात सगळ्या कामात पुढे होतो. आणि आज तर काय आमच्या पायात थारच नाही होतं, म्हणून आम्ही संध्याकाळी 5 वाजता गाडी काढली परत कुडाळ गाठला. कारण गाडीवर लावचे बॅनर वगैरे बनवून द्यायचे होते, म्हणून आम्ही इलो आमच्या गणेश भाईकडे. बॅनरचं सगळं काम आटपलं आणि आम्ही इलो कुडाळ बाजारपेठेत शॉपिंग करू. आणि मग कुर्त्यावरती लेंगा टाईप एक पॅन्ट घ्यायची होती, ती पण घेतलं. आणि आम्ही इलो पुढच्या दुकानात, कारण का आमका अंतरपाट बनवण्यासाठी एक व्हाईट कापड घ्यायचा होता. आणि रोहितचा कापड कसा हा काय आता बघी होतो. मग फायनली कापड सिलेक्ट करून पेमेंट केलं आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत बाजारपेठेत फिरत गेलेलो. वैताग आणि पोटात पडलेली आग म्हणून वाजलो नाश्ता करून गाडी बाहेर काढलं आणि छोटा मोठा कुडाळासून सामान खरेदी करून येऊन बसलो घराकडे. आम्ही सगळा काम आटपून घराकडे गेलो तरी आमच्या नवरदेवाचं काम करूचं जोश काय कमी होईतच नाही होतो. मग फायनली आजच्या दिवसातलं सगळं काम आटपलं आणि सगळे जेवण बिवून आम्ही परत येऊन बसलो गदाली मारीत. तर मित्रांनो, असं होतं आजचा आपला दिवस. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. देवा काळजी.